महाराष्ट्रात अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे वर्षभर थंड हवामान अनुभवायला मिळते? स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा हा महत्त्वाचा टॉपिक आज आपण सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने पाहणार आहोत. महाबळेश्वरपासून माथेरानपर्यंत आणि विदर्भातील चिखलदरापर्यंत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख थंड हवेची ठिकाणे, त्यांची उंची, जिल्हा आणि विशेष वैशिष्ट्य आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. चला आज महाराष्ट्रातल्या थंड हवेच्या ठिकाणांची एक मस्त सफर करूया. आपण ही सगळी ठिकाणं जिल्हा आणि प्रशासकीय विभागानुसार समजून घेणार आहोत, म्हणजे काय की पुढच्या वेळी फिरायला जायचं प्लॅनिंग एकदम सोपं होऊन जाईल. उन्हाळा आला की आपल्याला थंड हवेची ठिकाणं आठवतात, बरोबर ना? महाराष्ट्रात अशी खूप सुंदर ठिकाणं आहेत जे आपल्याला या गरमीपासून मस्त दिलासा देतात. चला तर मग बघूया ही ठिकाणं नक्की आहेत कुठे. आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण एक काम करूया. प्रत्येक जिल्ह्यात कोणती थंड हवेची ठिकाणं आहेत याचा एक फटाफट आढावा घेऊया. सुरुवात करूया दोन सगळ्यात प्रसिद्ध जिल्ह्यांपासून. सातारा जिल्ह्यात आहेत महाबळेश्वर आणि पाचगणी. ही दोन्ही ठिकाणं त्यांच्या सुंदर व्ह्यू पॉईंटसाठी आणि स्ट्रॉबेरीसाठी ओळखली जातात. आणि पुणे जिल्ह्यात अर्थातच सगळ्यांना माहिती असलेले लोणावळा आणि खंडाळा. मुंबई आणि पुण्यातल्या लोकांचं तर हे फेवरेट वीकेंड डेस्टिनेशन आहे. आता जरा किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे जाऊया. रायगडमध्ये हे माथेरान हे एक एकदम युनिक ठिकाण आहे. इथे गाड्यांना परवानगी नाही, त्यामुळे प्रदूषणमुक्त वातावरणाचा अनुभव घेता येतो. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे निसर्गरम्य आंबोली, जे पावसाळ्यातल्या धबधब्यांसाठी आणि हिरवाईसाठी खूपच प्रसिद्ध आहे. आता थोडं मराठवाडा आणि विदर्भाकडे बघू. औरंगाबाद जिल्ह्यात म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे, जे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ आहे. तर नागपूर जिल्ह्यात आहे रामटेक. हे ठिकाण धार्मिक महत्त्वासाठी आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. विदर्भातल्या आणखी दोन जिल्हे म्हणजे अमरावती आणि अकोला. अमरावतीमध्ये आहे चिखलदरा, सातपुडा पर्वतरांगेतलं एक सुंदर ठिकाण. इथे व्याघ्र प्रकल्प आणि कॉफीचे मळेसुद्धा आहेत. तर अकोल्यात आहे नरनाळा किल्ला आणि अभयारण्य. ज्यांना इतिहासाची आणि निसर्गाची आवड आहे ना, त्यांच्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आणि आता जिल्ह्यांनुसार आपली यादी पूर्ण करूया उत्तर महाराष्ट्रातल्या ठिकाणांनी. अहमदनगरमध्ये आहे भंडारदरा, जे धरणासाठी आणि तिथल्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. जळगावमध्ये पाल, नंदुरबारमध्ये तोरणमाळ आणि पालघरमध्ये जवार. ही सगळी थंड हवेची ठिकाणं त्यांच्या आदिवासी संस्कृतीसाठी आणि निसर्गरम्यतेसाठी ओळखली जातात. बरं, आता आपण जिल्ह्यांप्रमाणे तर माहिती बघितली, पण आता आपण प्रशासकीय विभागांनुसार हीच माहिती पुन्हा बघूया. यामुळे काय होतं की एक मोठा आणि व्यापक दृष्टिकोन मिळतो आणि ही सगळी ठिकाणं लक्षात ठेवायला अजून सोपं जातं. सुरुवात करूया पुणे विभागापासून. इथे बघा, पुणे जिल्ह्यात लोणावळा खंडाळा, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पाचगणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, म्हणजे एकूण 5 ठिकाणं फक्त एकाच विभागात आहेत. म्हणूनच हा विभाग थंड हवेच्या ठिकाणांचा गड मानला जातो. आता एक नजर टाकूया कोकण विभागावर. इथे पालघरमध्ये जवार, रायगडमध्ये माथेरान आणि सिंधुदुर्गामध्ये आंबोली अशी 3 प्रमुख थंड हवेची ठिकाणं आहेत. ही सगळी ठिकाणं सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आहेत आणि त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाशिक विभागात सुद्धा 3 थंड हवेची ठिकाणं आहेत. अहमदनगरमधलं भंडारदरा, जळगावमधलं पाल आणि नंदुरबारमधलं तोरणमाळ. ही तिन्ही ठिकाणं उत्तर महाराष्ट्राच्या भौगोलिक विविधतेचं दर्शन घडवतात आणि पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. आता उरलेले विभाग बघूया, जिथे थंड हवेच्या ठिकाणांची संख्या थोडी कमी आहे. अमरावती विभागात चिखलदरा आणि नरनाळा, नागपूर विभागात फक्त रामटेक आणि औरंगाबाद विभागात म्हैसमाळ. यावरून राज्याच्या पूर्वेकडच्या भागाचं चित्र एकदम स्पष्ट होतं. आतापर्यंत आपण नावं आणि ठिकाणं तर बघितली, पण आता आपण या ठिकाणांचं संख्यात्मक वितरण बघणार आहोत, म्हणजे आकड्यांमध्ये बघूया. आणि यातून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर येईल. तर मग काय वाटतंय, कोणत्या प्रशासकीय विभागात असतील सगळ्यात जास्त थंड हवेची ठिकाणं? थोडा विचार करा. उत्तर लगेचच पुढच्या स्लाइडवर आहे. आणि उत्तर आहे पुणे विभाग. तब्बल 5 ठिकाणांसोबत तो स्पष्टपणे आघाडीवर आहे. त्याच्यानंतर येतात कोकण आणि नाशिक विभाग, प्रत्येकी 3 ठिकाणांसह दुसऱ्या क्रमांकावर. हा बार चार्ट हे वितरण अगदी सोप्या पद्धतीने दाखवतोय. हा डोनट चार्ट बघा. यातून आपल्याला पूर्ण चित्र मिळतंय. पुणे विभागाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यानंतर कोकण आणि नाशिक विभाग आहेत. अमरावती विभाग आणि बाकीचे विभाग मिळून उरलेला भाग पूर्ण करतात. यावरून राज्याच्या कोणत्या भागात थंड हवेची ठिकाणं जास्त आहेत याचा एक अंदाज येतो. तर या सगळ्या माहितीच्या विश्लेषणामधून आपण नक्की काय शिकलो? चला
काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात बघूया. यातून हे स्पष्ट होतंय की पुणे विभाग हा थंड हवेच्या ठिकाणांचा जणू काही बालेकिल्ला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा आणि विभाग या दोन्ही पद्धतींनी ही माहिती लक्षात ठेवली तर ती जास्त सोपी होते. एकूण 15 महत्त्वाची ठिकाणं 13 जिल्ह्यांमध्ये विभागलेली आहेत हे आपल्याला या विश्लेषणातून समजलं. तर मग या सगळ्या भौगोलिक माहितीच्या आधारावर पुढच्या सुट्टीत कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जायचं हे ठरलं आहे का? नक्की विचार करा आणि आपल्या पुढच्या प्रवासाचं प्लॅनिंग करा. पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.